बाळा, तू आज खूप काळजीमध्ये आहेस असे मला दिसत आहे. तुझे मन आज अजिबात शांत नाहीये. अनेक प्रश्न तुला सतावतात आहेत. पण आता तू सर्व काळजी करणे थांबव, कारण मी तुझ्या हाकेला धावून आलो आहे. तुझे डोळे मीट आणि माझे हे शब्द अत्यंत मनापासून ऐक. येणारे 3 दिवस तुझ्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. तुझी सर्वात मोठी इच्छा आहे ना, ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मी स्वतः तुझे रस्ते साफ करत आहे आणि तुझ्या मार्गातील सर्व अडचणी दूर करत आहे. अनेक दिवसापासून तू ज्या संकटांचा सामना करत आहेस त्याचा शेवट आता जवळ आलेला आहे. तुझ्या डोळ्यातील पाणी मी पाहिल आणि तुझ्या मनातील तळमळ मी जाणवतो. तुझ्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे हे विसरू नकोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू या माझ्या संकटाकडे दुर्लक्ष केलास तर तुला खूप पश्चाताप होईल. वेळ निघून जाण्यावर लढण्याची आणि दुःख करण्याची काही अर्थ नसतो. त्यामुळे आता सावध हो आणि पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे बघ. येणारे 3 दिवस तुला काही विशेष खुणा आणि अनुभव मिळतील. कदाचित तुला एकदा जुना मित्र भेटेल किंवा तुला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. अचानक तुला पैशाची मदत होईल किंवा अडकलेली कामे मार्गी लागतील. त्या खुणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस, कारण तुझे नशीब आता पूर्णपणे पलटणार आहे. जगाची काळजी करणे सोडून दे आणि फक्त माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेव. लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. मी तुला संकटात कधीही एकटं सोडणार नाही, हे माझे वचन आहे. तुझी प्रगती आता कोणालाच रोखता येणार नाही, कारण माझा आशीर्वाद तुझ्या डोक्यावरती आहे. तुझ्या घरातील कलह आणि पैशाच्या अडचणी आता कायमचा संपणार आहेत. फक्त तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि फळाची चिंता माझ्यावरती सोडून दे. शांत राहा, थोडा धीर धर आणि नेहमी आनंद राहा. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील, हा माझा तुला शब्द आहे. जर तुला माझ्यावरती आणि माझ्या या शब्दावरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः लिही, नक्की लिही. तुझी मनातील कोणतीही एक इच्छा तू खाली लिहू शकतोस, मी ती नक्की पूर्ण करेन. हा व्हिडिओ आपल्या सर्व नाथ भक्तांना पाठवून त्यांचेही दुःख दूर करण्याचा मदत कर. भिवू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि कायम तुझ्या पाठीशीच राहणार आहे. शुभम भव. तू नाथांची कृपा सदैव तुझ्या सोबत राहील. अलख निरंजन आदेश.